मंडळी, मुंबईच्या राजकारणात सध्या असं काही घडतंय जे पाहून सामान्य मुंबईकरही चक्रावून गेलेत। एकेकाळी ज्या मातोश्रीवरून आदेश सुटायचे तिथून आता थेट वैयक्तिक हल्ले होऊ लागलेत। पण या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी असा एक शब्द उच्चारला गेला ज्यानं संपूर्ण राजकीय वातावरण पेटवून दिलंय। कोणी काय कोणाला म्हटलं, कोणी कोणाचा अपमान केला आणि या वादाची थिणगी नक्की कुठे पडली हे ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल। राजकारणातील ही सुडाची खेळी नेमकी कोणत्या वळणावर जाते हे समजावून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनही पब्लिक कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा, म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। मुंबईत सध्या निवडणुकीचा धूर निघतोय आणि त्यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईचे ममदानीकरण होऊ देणार नाही असा एक गंभीर आरोप केला। या एका विधानानं शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली। अमित साटम यांच्या या टीकेवर जेव्हा उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी जे उत्तर दिलं त्यानं नवा वाद जन्माला घातला। कोण अमित साटम, हा कोण आहे चाटम असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांची जाहीर खिल्ली उडवली। या एका विधानानं आता भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा वैयक्तिक संघर्ष पेटला। उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर अमित साटम यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। साटम म्हणतात की उद्धव ठाकरेंनी मला शिवी दिलेली नाही तर ही शिवी प्रत्येक मराठी माणसाला दिली आहे। हा माझ्या वैयक्तिक नावाचा अपमान नसून एका सामान्य कुटुंबातून आलेल्या मराठी माणसाचा अपमान आहे। मी कुणाच्या आशीर्वादानं किंवा वारस हक्कानं राजकारणात आलेलं नाही तर कष्टानं इथपर्यंत पोहोचलोय असं म्हणत साटम यांनी थेट भावनिक साथ घातली। यामुळे आता नवा वाद केवळ राजकीय न राहता मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर येऊन ठेपला। मंडळी, निवडणुकीच्या तोंडावर पहिल्यांदाच ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पत्रकार परिषदेत दिसले। शिवसेना भवनात 4 डिसेंबरला शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला। या वचननाम्यावेळी दोन्ही भावांनी भाजपवर तोफ डागली। मुंबईच्या विकासाचे मुद्दे मांडताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दात टीका केली। मात्र या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर लगेचच भाजपने पलटवार केला। अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन असा दावा केलाय, जर यांचा महापौर झाला तर महाराष्ट्राचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही। अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांवरही निशाणा साधला। राज ठाकरेंचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने मारामारी करतात त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत चालली असा त्यांनी गंभीर आरोप केला। मुंबईकरांनी आता आपलं मत पक्क केलं असून येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचाच महापौर मुंबईवर भगवा फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। इतकंच नाही तर येणाऱ्या वर्षी गणपतीला आणि दिवाळीला हे लोक एकत्र दिसणार नाहीत असं भाकीतही साटम यांनी वर्तवलंय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। साटम यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय। ते म्हणाले की गेल्या 25 वर्षात उद्धव मामूने मराठी माणसासाठी केलेलं एखादं काम तरी दाखवा। आम्ही भाजपच्या वतीनं केलेले 10 कामं दाखवतो। त्यांनी बीडीडी चाळीतील पुनर्वसनाचा मुद्दा मांडत सांगितलं की आम्ही लोकांना हक्काची घरं दिली, पण तुम्ही मात्र स्वतःचं मातोश्री 2 उभं केलं। या आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्षानं आता खालची पातळी गाठल्याचं चित्र दिसतंय। मुंबईचा महापौर कोण होणार यावर बोलताना अमित साटम ठामपणे म्हटले की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असा टोला त्यांनी लगावला। महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली। वचननाम्यात मराठी माणूस ऐवजी मुंबईकर शब्द हा वापरला। यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। निवडणूक आयोगाच्या तांत्रिक अडचणीमुळे मराठी माणूस हा शब्द टाळला असला तरी आमच्यासाठी मुंबईकर म्हणजे मराठी माणूस आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। या संपूर्ण वादात अमित साटम यांनी एक अतिशय भावनिक मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले की मी एका सामान्य मराठी कुटुंबाचा मुलगा आहे। राजकारणात माझा कोणी गॉडफादर नाही। मी लोकांच्या कामातून इथपर्यंत पोहोचलोय, पण उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने माझ्या नावाचा अपसंभ्रम केलाय तो माझ्या संघर्षाचा अपमान आहे। एका सामान्य माणसाला असं तुच्छ लेखणं हीच का तुमची संस्कृती असा सवाल त्यांनी जनतेसमोर मांडला। मुंबईचा पुढील महापौर निवडून येणं ही केवळ राजकीय लढाई राहिलेली नाही तर ती अस्तित्वाची लढाई झाली आहे। उद्धव ठाकरेंसाठी हे आपलं गड राखण्याचं आव्हान आहे, तर भाजपसाठी मुंबईवर पूर्ण वर्चस्व मिळवण्याची ही मोठी संधी आहे। पण या वादात सामान्य मराठी माणूस कुठे आहे, त्याला हक्काचं घर, पाणी आणि सुविधा मिळतील का, की तो फक्त या राजकीय नेत्यांच्या भाषणांमधला एक शब्द बनून राहिला?
शेवटी प्रश्न हाच उरतोय की वैयक्तिक टीका टिप्पणी मुंबईचे प्रश्न सुटणार आहेत का? मराठी माणसाचा अपमान नक्की कोण करतंय? ज्यांनी नावं बदलली त्यांनी की ज्यांनी 25 वर्षात हक्काची घरं दिली नाहीत त्यांनी? हा सस्पेन्स येणाऱ्या निवडणुकीच्या निकालातच उलगडणार आहे. मुंबईची सत्ता कोणाकडे जाणार आणि भगवा नक्की कोणाचा फडकणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.